नमस्कार, मी सुनील नाईक. भावनांची दुनिया या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. इथे फक्त शब्द लिहिले जात नाहीत, तर ते शब्द जिवंत होतात आणि डायरेक्ट मनाला भिडतात. तर आजची कविता आहे कर्ता पुरुष. असा एक पुरुष जो स्वतःच्या कुटुंबाला सांभाळ करण्यासाठी कुठलीही पराकष्ट केल्याशिवाय राहणार नाही, कुठलीही हाल अपेक्षा सहन केल्याशिवाय राहणार नाही. तो स्वतः कष्ट करेल, स्वतः सर्व त्रास सहन करेल, पण खंबीर राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल. तर चला तर आपण जास्त वेळ न वाया घालवता आज या कर्ता पुरुषावर कविता पाहणार आहोत. कविता पूर्ण ऐका, तुम्हाला नक्की आवडेल, मनाला भिडेल. कविता स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. चला तर लवकरच सुरू करूया. कवितेचं शीर्षक आहे कर्ता पुरुष. तो बोलत नाही थकव्याची भाषा अन आस, तो बोलत नाही थकव्याची भाषा अन आस, पण घामातून घडवतो रोज नवा इतिहास. पहाटेच्या अंधारात तो स्वप्न उचलतो, पहाटेच्या अंधारात तो स्वप्न उचलतो, सायंकाळी दीप बनून घरी परततो. हातात कडकपणा मनात मऊपणा, हातात कडकपणा मनात मऊपणा, जबाबदारीची ओळख अन शहाणपणा. अपयश आले तरी मान झुकवत नाही, अपयश आले तरी मान झुकवत नाही, कोसळतो क्षणभर पण हार मानत नाही. स्वतःच्या इच्छा अपेक्षा बाजूला ठेवतो, स्वतःच्या इच्छा अपेक्षा बाजूला ठेवतो, कुटुंबाच्या गरजांसाठी अहोरात्र झटतो. रडणार नाही जगासमोर कधी, रडणार नाही जगासमोर कधी, प्रत्येक अश्रू त्याला मजबूत करतात आधी. नाव झळकत नाही कधी फलकावर, नाव झळकत नाही कधी फलकावर, पण घरचा बोजा मात्र त्याच्या खांद्यावर. तो हिरो नसतो कोणत्या चित्रपटातला, तो हिरो नसतो कोणत्या चित्रपटातला, कर्तबगार योद्धा असतो खरा वास्तवातला. कर्ता पुरुष म्हणजे कुटुंबाचा असतो पाया, कर्ता पुरुष म्हणजे कुटुंबाचा असतो पाया, वाळवंटातील उन्हात वाटतो शीतल छाया. कधीतरी त्याची विचारपूस करा सवडीनं, कधीतरी त्याची विचारपूस करा सवडीनं, आपुलकीने माया दाखवा जगेल तो आवडीनं. कर्त्या पुरुषावर जबाबदारीचं ओझं असते, कर्त्या पुरुषावर जबाबदारीचं ओझं असते, दबलेल्या मनाला कसलीच तमा नसते, दबलेल्या मनाला कसलीच तमा नसते. मित्रांनो, कर्ता पुरुष ही कविता तुमच्या मनाला भिडली असेल तर एक लाईक करा. काही चुकलं असेल, काही सूचना असतील, काय सांगावं असं वाटत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच भन्नाट कवितांसाठी तुम्ही या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या. तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक माझ्यासाठी प्रेरणादायी ठरतो. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रेरणादायी भावनिक कवितांमध्ये. तोपर्यंत बाय बाय.